शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। पुणे येथून अहिल्यानगरकडे बसने प्रवास करणाऱ्या महिलेच्या बॅगेतील सुमारे 5.5 तोळ्याचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केल्याची घटना समोर आली आहे। या प्रकरणी मनीषा विश्वास कुलकर्णी यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात रविवारी रात्री फिर्याद दिली आहे। कुलकर्णी या आपली मुलगी मैथिली हिच्या सोबत अहिल्यानगर येथील साईराम नगर भिस्ताबाग नाका परिसरात राहणाऱ्या त्यांचा भाऊ प्रसाद शशिकांत नंदे यांच्या घरी कार्यक्रमासाठी येत होत्या। 6 ऑगस्ट रोजी सकाळी 9च्या सुमारास त्या घरातून निघाल्या। कार्यक्रमासाठी त्यांनी गळ्यातील सोन्याची पट्टी, मंगळसूत्र व कानातील सोन्याचे झुमके एका छोट्या पर्समध्ये ठेवले। ही पर्स त्यांनी मोठ्या बॅगेत ठेवली होती। महापालिकेच्या कंत्राटी विद्युत कर्मचारी धीरज राजपूत परदेशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या अहिल्यानगर बंद सोमवारी दुसऱ्या दिवशीही कडकडीत बंद पाळण्यात आला। शहरातील प्रमुख बाजारपेठा, दुकाने, हॉस्पिटल्स, महापालिका शाळा, खासगी शाळा बंद राहिल्या। सावेडी, केडगाव उपनगरासह भिंगार परिसरातही बंदला प्रतिसाद मिळाला। नगर शहरातील बहुतांश व्यवहार ठप्प झाल्याने जनजीवनावर परिणाम झाला। दरम्यान धीरज यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींच्या घरासह अन्य मालमत्तेची माहिती प्रशासनाकडून संकलित केली जात असून नागरदेवळे ग्रामपंचायतीने तिघांच्या घरावर अतिक्रमणासंदर्भातील नोटिसा बजावल्याने संभाव्य बुलडोझर कारवाईकडे सर्वांचं लक्ष लागलंय। महापालिकेच्या विद्युत विभागातील कंत्राटी कर्मचारी धीरज कचरूसिंग राजपूत परदेशी याच्या निर्गुण हत्येने संतप्त झालेल्या नागरिकांचा आक्रोश सोमवारी रात्री रस्त्यावर पाहायला मिळाला। आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, हत्येच्या कटातील सर्व आरोपींना अटक व्हावी आणि आरोपींची अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे जमीनदोस्त करावी या मागण्यांसाठी DSP चौकात सुरू करण्यात आलेल्या रस्ता रोको आंदोलन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आलाय। त्यानंतर धीरज परदेशी यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आलं। धीरज परदेशी यांच्या हत्येनंतर पोलिसांची भूमिका दिशाभूल करणारी आहे। पोलिसांनी थातूर मातूर आरोपी पकडले, परंतु गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार अजूनही मोकाट आहेत असा आरोप आमदार संग्राम जगताप यांनी केला। हा खटला फास्ट ट्रॅकवर चालून आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा झाली पाहिजे। आरोपीच्या अनधिकृत घरांवर बुलडोझर चालला पाहिजे अशी मागणी जगताप यांनी केली आहे। महापालिकेचे कंत्राटी कर्मचारी परदेशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ संपूर्ण शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला होता। राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरणाने राज्यभर दर्जेदार रस्ते बांधले। अहिल्यानगरमध्ये मात्र नियोजनाअभावी प्राधिकरणाचे रोड मॉडेल अपयशी ठरलंय। नगर मनमाड रस्त्यासाठी 6 वर्षात 3 ठेकेदार संस्था बदलण्याची नामुष्की प्राधिकरणावर ओढावली आहे। मनमाड महामार्गाची दुरवस्था होण्यामागे सक्षम ठेकेदार न मिळणे हे प्रमुख कारण आहे। त्यामुळे 6 वर्षापासून खड्डे, धुळीचं साम्राज्य आणि खचलेले रस्ते अशा दुष्चक्रात मनमाड महामार्ग सापडला। शहराची खबरबातमध्ये ते सांगतोय, तुम्ही पाहता न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।